आवाज येतोय का माझा? आवाज येतोय का? हा येतो. येतो. हो येतो. हम्म, ठीक आहे. आता आपण लगेच मीटिंग चालू करूया. आणि मी आता एक मिनिट हे शेअर करायला घेणार. एक मिनिट. तुम्हाला स्क्रीन दिसतोय का? स्क्रीन दिसतोय का? डॉक्टर पुरी, तुम्हाला स्क्रीन दिसतोय का? हो दिसतोय. हा दिसतोय सर. हा डॉक्टर पुरी. हा हा ठीक आहे. आता आपण मीटिंग चालू करूया. आता पहिल्यांदा आपली पहिली, अरे परत स्क्रीन गायब झाला. हा. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण आता आपले ऑल इंडियाचं सीट मॅट्रिक्स आलेलं आहे, त्याच्याप्रमाणे आपण सगळे चॉईसेस भरायला पाहिजेत. आपल्याला आता हे माहिती झालेलं आहे की कुठल्या कॉलेजला कुठल्या कॅटेगरीला किती सीट्स आहेत. म्हणजे आता इथं उदाहरण म्हणून मी घेतलेलं आहे की आता सोलापूरच्या कॉलेजला समजा EWSच्या वरती 3 सीट दाखवल्या आहेत, ओपनच्या 12 सीट दाखवल्या आहेत, SCच्या 4 आहेत, STच्या 3 आहेत. म्हणजे जे काही 15% सीट सोलापूरच्या गेलेले आहेत, तर त्याच्यात त्याची कॅटेगरी प्रमाणे कसं आहे ते त्यांनी दाखवलेलं आहे. आता नवीन कॉलेजेस कुठले आलेले आहेत का याच्यात मध्ये डीम मध्ये वगैरे? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. कारण याच्यामध्ये कुठलेही नवीन कॉलेजेस नाही आहेत. उलट DY पाटीलचं एक कॉलेज कमी आहे, जे मागच्या वर्षी उशिरा सुरू झालं होतं. ते कदाचित ते पुढच्या राऊंडला येईल असं माझा अंदाज आहे. त्याच्यामुळे जे आहेत कॉलेजेस ज्याचे चॉईस आहेत त्यांचे सगळ्यांचे चॉईस तुम्ही देऊन टाका. आणि मी तुम्हाला सगळ्यांना खूप वेळा सांगितलं आणि आता परत सांगतोय, ते म्हणजे तुम्ही मॅक्झिमम चॉईसेस द्या, तर त्याचा उपयोग होईल. कारण मॅक्झिमम चॉईसेस दिले तर राऊंड वनला आपल्याला पहिल्यांदा पहिली गोष्ट म्हणजे फ्री एक्झिट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला त्या चॉईसेस जास्तीत जास्त दिल्यामुळे आपण कुठं स्टँड होतो हे कळेल. त्यामुळे आत्ता तुम्ही सिलेक्टिव्ह चॉईसेस देण्याच्या पेक्षा आत्ता तुम्ही सगळे चॉईसेस द्या, तर त्याचा फायदा होईल. आणि जर तुम्ही आत्ता जर तुम्ही असं केलं की चॉईसेस कमी दिले तर प्रॉब्लेम येतील. त्याच्यामुळे तुम्ही आत्ता चॉईसेस सगळे द्या आणि जेवढं जास्तीत जास्त चॉईसेस द्याल तेवढा तुम्हाला फायदा होईल. तुम्ही आत्ता प्रश्न लिहायला सुरुवात करा. मी आपल्या ग्रुपवरती हे 2 गोष्टी का मुद्दाम टाकलेल्या आहेत की MCC कॉल सेंटरचे डिटेल्स, ज्याच्यामध्ये टोल फ्री नंबर आहे, ईमेल आहे आणि इकडे महाराष्ट्राचे टेक्निकल हेल्पलाईन आणि ईमेल ऍड्रेस. कारण का, तर बरेच काही मुलांचे टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत, तर ते त्यांना विचारल्यानंतर ते सॉल्व्ह होतात. त्यामुळे ते टेक्निकल प्रॉब्लेम जर असतील तर त्यांना तुम्ही नक्की विचारा आणि त्याप्रमाणे ते करून घ्या. म्हणजे ऑल इंडियाचं असेल तर ही हेल्पलाईन आहे, ही महाराष्ट्राची हेल्पलाईन आहे. त्याच्यानंतर हे आपले सर्टिफिकेट सगळे यादी आहे, ही पण आपण ग्रुपवर सगळं टाकलेलंच मी गोष्टी सांगतोय. तर सगळे सर्टिफिकेट्स व्यवस्थित रेडी ठेवा, कारण महाराष्ट्राच्या याच्यात तुम्हाला आत्ता ते सगळे अपलोड करायचे आहेत. तर हे महाराष्ट्रातले सर्टिफिकेटची यादी आहे की जे आपण त्याच्याप्रमाणे अपलोड करायला पाहिजे. महाराष्ट्राचं जे ऍडमिशन प्रोसेसिंग फी आहे ती 1,000 रुपये आहे, जर स्टेट कोटा टाकायचा असेल तर. आणि स्टेट कोटा प्लस इन्स्टिट्यूशनल कोटा टाकायचा असेल तर त्याची फी आहे आपल्याला 5,000 रुपये ऍडिशनल टाकायला लागते, म्हणजे 6,000 रुपये. पण ती फक्त MBBS BDS आणि BAMS BHMS साठी आहे. जर त्याच्याऐवजी तुम्हाला इन्स्टिट्यूट कोटा फिजिओथेरपीचा टाकायचा आहे तर तुम्हाला 1,000 फी आहे. म्हणजे फिजिओथेरपीच्या लोकांना एक्स्ट्रा फी भरायची गरज नसते इन्स्टिट्यूट कोटासाठी. हे महत्वाचं लक्षात ठेवायला पाहिजे. पण आता तुम्हाला फिजिओथेरपीला फॉर्म भरायला नाहीये. तुम्हाला ऍक्च्युली फॉर्म भरायला आता फक्त MBBS BDS साठीच ओपन केलेलं आहे. ग्रुप A ओपन आहे आता, नंतर ग्रुप B आणि ग्रुप C ओपन होतील. तर इन्फॉर्मेशन ब्रोशर आपली आलेली आहेत आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी सांगितले PWDचे नियम बदललेले आहेत थोडेसे.
फ्लेक्झिबल केलेत त्यांनी काही नियम, तर ते पण नीट वाचायला पाहिजे. ज्यांना पीडब्ल्यूडी पाहिजे त्यांनी मला त्याच्या बाबतीत संपर्क करावा, कारण ते लोक कमी आहेत आपल्याकडे. तर त्याच्यानंतर आपल्याला एससीबीसी आणि पीडब्ल्यूडीच्या याच्यासाठी त्यांनी आता 40% दिलेत आणि बाकीच्यांना 50%, म्हणजे 12वीतले मार्क किती असायला पाहिजे कंपल्सरी ते वेगळं. त्याच्यानंतर याच्यामध्ये आता पासिंग सर्टिफिकेट कुठले करायचे काय, हे सगळे त्याच्यामध्ये सर्टिफिकेट कुठले द्यायचे काय ते सगळं दिलेलं आहे. आणि ते तुम्हाला एलिजिबिलिटी जी असते ती त्याच्याप्रमाणे आहे. आणि सर्टिफिकेट कोणाकडून घ्यायचे काय, आता हे जसं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट जे आहे ते इश्यूड बाय डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा ऍडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट, किंवा तुम्ही पासपोर्ट असेल तर तो चालेल, किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट चालेल. तर हे सगळे नॅशनॅलिटीच्या ऐवजी चालू शकतात. डोमिसाईल कुणी इश्यू केलेलं पाहिजे, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आणि ऍडिशनल मॅजिस्ट्रेटनी. तर त्याच्यामध्ये हे सगळं महत्वाचं आहे की या कुठल्या ऑथॉरिटीनी दिलेलं आहे ते सर्टिफिकेट, काय कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी. आणि ज्यांचे सर्टिफिकेट व्हॅलिडिटीचे आले नाहीयेत तर त्यांनी गव्हर्नमेंटनी 6 महिने वेळ दिलेला आहे. पण त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्हाला ते म्हणजे तुम्ही अप्लाय केल्याचे रिसिप्ट मात्र पाहिजे. आणि नॉन क्रिमिलेअर नसेल तर तुम्हाला रिझर्वेशन मिळत नाही. त्यामुळे ज्यांना ज्यांना नॉन क्रिमिलेअर नाहीये ते ओपन म्हणून धरले जातील, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला MKBचा वगैरे आपला फारसा संबंध नाहीये, पण हिली एरियाचा संबंध असतो. तर हिली एरियाच्या सर्टिफिकेटमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असते त्यांचं ऍक्च्युली वडिलांचं पण सर्टिफिकेट लागतं आणि ते त्या एरियातलं त्यांचं डोमिसाईल असणं आवश्यक असतं. मग लिंग्विस्टिक असेल किंवा मायनॉरिटी, जे सिंधी मायनॉरिटी असेल, जैन मायनॉरिटी असेल, तर त्यांच्या जर स्कूल लिव्हिंगवर असेल तर ते त्यांना मिळू शकतं. त्याच्यानंतर ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म प्रोसेस कशी आहे, तर तुम्ही mahaCET.org या साईटवर जायचंय. मग तिथे जाऊन क्लिक केल्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म लिंक येते. ती लिंक चालू केली की इन्स्ट्रक्शन वाचायच्या आणि त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणायचं. आणि मग ऍक्च्युअल ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म आला की त्याच्यामध्ये आपण स्पेसिमेन कॉपी जी आहे ती पाहायची. आणि कॅन्डिडेट शुड फिल रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन इन द ऍप्लिकेशन फॉर्म. आणि ते केल्यानंतर त्यांना OTP येतो की रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती आणि ईमेल ऍड्रेसवरती पण येतो. आणि मग कॅन्डिडेट शुड फिल ऑल द एंट्रीज इन द ऍप्लिकेशन फॉर्म. सिस्टीम विल बी व्हॅलिडेटेड रिक्वायर्ड फील्ड्स बिफोर अलाउइंग देम हर टू सबमिट. मग त्याच्यानंतर काय असतं, इन्फॉर्मेशन ब्रोशर बिफोर सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म कॅन्डिडेट शुड रीड केअरफुली द कंडिशन्स की डिक्लेरेशन बाय द कॅन्डिडेट, म्हणजे या गोष्टींना मी तयार आहे. नंतर मग काय असतं की त्याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्ही काय अफर्म करता, म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येक स्टेटमेंट जे असतं त्याच्याबद्दलची तुम्ही गॅरंटी देता की हे तुम्ही बरोबर सांगताय म्हणून. आणि मग रूल्स आणि रेग्युलेशन सगळे ब्रोशरचे मी वाचले आहेत आणि मी ते पाळायला तयार आहे. मग ऍक्सेप्टन्स आपल्याला व्हॅलिडिटीचा वगैरे करायला लागतो. त्याच्यानंतर मग तिकडे ऍक्च्युली सबमिट ऑल रिक्वायर्ड ओरिजिनल सर्टिफिकेट ऍट द टाइम ऑफ फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस. म्हणजे जेव्हा तुम्हाला ऍडमिशन मिळेल त्यावेळेला तुमच्याकडे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स असणार आहेत आणि ते तुम्ही देणार आहात याच्याबद्दलची तुम्ही गॅरंटी गव्हर्नमेंटला देताय. आणि मग सबमिशन करायला पासवर्ड तयार करता येतो. एलिजिबल कॅन्डिडेटच्या बाबतीमध्ये मग त्यांना पासवर्ड ऍड करायचा. त्याच्यामध्ये पासवर्ड नंतर परत आपल्याला लागत असतो, त्यामुळे तो लक्षात ठेवायचा किंवा लिहून ठेवायचा. मग आता हे सगळं केल्यानंतर मग पूर्ण फॉर्म भरला त्याच्यानंतर सोपं असतं ते सगळं. त्याच्यामध्ये नाव वगैरे सगळं माहिती, सगळी प्रायमरी माहिती आहे. त्यानंतर मग पैसे भरायचे असतात, 1,000 रुपये किंवा 5,000 किंवा 6,000 याच्यापैकी तुम्हाला जे भरायचे ते तुमच्या कॅटेगरी प्रमाणे भरायचे. 1,000 म्हणजे स्टेट कोटा, नंतर 5,000 म्हणजे फक्त इन्स्टिट्यूट कोटा आणि 6,000 म्हणजे स्टेट प्लस इन्स्टिट्यूट कोटा. हे लक्षात ठेवा. आता मी नेहमी काय सांगतो की महाराष्ट्राची चॉईस भरताना तुम्ही पहिल्यांदा सगळे स्टेट कोटा भरा आणि मग तुम्हाला इन्स्टिट्यूट कोटाचे जेवढे 4 कॉलेज द्यायचे तेवढे द्या. पण आधी सगळे स्टेट कोटाचे भरा, कारण काही वेळेला चुकून काही मिळालं तर त्याच्यामध्ये आपल्याला फायदा होतो.
म्हणून ते भरले पाहिजे. तर त्याच्यानंतर आता हे सगळ्या सूचना जर तुम्ही वाचल्या तर फॉर्म भरणं फारसं काही अवघड नाहीये. कारण याच्यातले त्यांनी इवन त्यांच्या तिथे एक व्हिडिओ पण आहे पहिल्याच पानावरती, आणि तो ट्युटोरियल व्हिडिओ म्हटलाय त्यांनी, तर तो पण एक फार छान आहे. तर तो तुम्ही सगळ्यांनी पहिल्यांदा अगदी शांतपणे ऐकून घेऊन मग फॉर्म भरला तर त्याच्यामध्ये काही अडणार नाही. आता कॅन्डिडेट शुड प्रिझर्व द रिसिट ऑफ ऑनलाईन फी पेमेंट, कॉपी ऑफ डाउनलोडेड ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म. कारण ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म अतिशय महत्वाचा आहे, तो आपल्याला लागतो नंतर. डाउनलोडेड कॉपी ऑफ इन्फॉर्मेशन ब्रोशर ऑफ द सबसिक्वेंट यूज आणि अपलोडिंग ऑफ द डॉक्युमेंट आफ्टर सक्सेसफुल ऑनलाईन पेमेंट कॅन्डिडेट हॅज टू अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट ऑनलाईन. आणि मग ऑनलाईन सगळे ते डॉक्युमेंट रिक्वायर केल्यानंतर त्यांचे मेल येतं की तुमचे सगळे सक्सेसफुल झालेले आहेत, त्याप्रमाणे ते जपून ठेवायचं. आणि फोटो आयडी, गव्हर्नमेंटचा फोटो आयडी म्हणजे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट हे लागतं त्याच्यातलं. कॉपी ऑफ डाउनलोडेड रिझल्ट लागेल किंवा मार्कशीट लागेल. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, डोमिसाईल, मेडिकल सर्टिफिकेट, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे तुम्हाला कुठल्याही MBBS डॉक्टर कडून चालतं. त्यांच्या लेटर वरती ते प्रिंट करून घ्यायचं. फॉर्मॅट आपण दिलेलाच आहे. मग कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलेअर, ईडब्ल्यूएसचं महाराष्ट्र क्रायटेरिया, म्हणजे ईडब्ल्यूएसचे स्टेट क्रायटेरिया वेगळे आहेत आणि सेंट्रलचे वेगळे आहेत. आपल्याला स्टेट क्रायटेरियाचं सर्टिफिकेट लागतं. डिफेन्सचे स्पेसिफिकली D1, D2, D3चे जे काय असतील ते कॅटेगरीचे प्रमाणे आपल्याला लागतात. मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि मग त्यांना रिपोर्ट केला जातो की तुमचं हे डॉक्युमेंट चुकीचं आहे किंवा याच्यात काही चेंजेसची गरज आहे. मग त्याच्याप्रमाणे तुम्हाला ते करून परत द्यायला वेळ मिळतो. त्यामुळे चुकलं तरी आपल्याला नंतर ॲफिडेव्हिट वगैरे गोष्टी करता येतात. मग त्याच्यानंतर आता राऊंडची प्रोसेसमध्ये आपण काय करतो की याच्यामध्ये सीट तुम्हाला मिळाली आणि ती आता याच्यामध्ये इथं कुठं फ्रीज वगैरे काही बोललेलं नाहीये त्यांनी. यांचे हे रूल आहेत ते सगळे जुने रूल आहेत की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कॅन्डिडेट जॉईन अँड सॅटिस्फाईड विथ द सीट अलॉटेड इन वन अँड इज नॉट विलिंग फॉर अपग्रेडेशन ही कॅन फिल स्टेटस रिटेन्शन. आता यांच्याकडे हा स्टेटस रिटेन्शन नावाचा प्रकार असतो. त्याचा अर्थ काय की कॉलेज आवडलं आणि तुम्हाला वरती जायचं नाहीये तर तुम्ही तो रिटेन्शन फॉर्म भरा. आता बऱ्याचदा मुलांना हे कळत नसतं आणि तिथे ऍडमिशन घ्यायला गेल्यानंतर ते कॉलेज सांगतं की अरे रिटेन्शन फॉर्म भरून द्या, कारण त्यांना त्याच्याशिवाय मग आम्ही तुम्हाला ऍडमिशन नाही देणार असेही सांगतात. तर ते चुकीचं आहे. रिटेन्शन फॉर्म भरण्याची कंपल्शन कोणालाही कुणी करू शकत नाही. गव्हर्नमेंटचा तसा रूल आहे. त्याच्यामुळे रिटेन्शन फॉर्म तुम्ही कधी द्यायला पाहिजे, ज्यावेळेला तुम्हाला एकदम आवडतं कॉलेज, समजा KEM आहे किंवा तशा टाईपचे कॉलेज जर मिळालं तरच तुम्ही रिटेन्शन फॉर्म द्यायला पाहिजे भरून, नाहीतर रिटेन्शन फॉर्म द्यायचा नाही. आपल्याला अपग्रेडेशनसाठी जायचं आहे, त्याच्यामुळे पुढच्या राऊंडला परत आपल्याला चॉईसेस भरायला परवानगी असते आणि ते चॉईसेस भरून आपण परत पुढच्या राऊंडला आणखीन चांगलं कॉलेज मिळवायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे रिटेन्शन कृपया देऊ नका. आता राऊंड 1ला जेव्हा सिलेक्शन होतं त्यावेळेला त्या रिपोर्टेड अलॉटेड इन्स्टिट्यूटला दिस इज कन्सिडर, म्हणजे तुम्ही जर गेलाच नाही तर ते फ्री एक्झिट मानलं जातं. पण सेकंड राऊंडला मात्र तुम्हाला जावं लागतं. सो नो न्यू रजिस्ट्रेशन इज रिक्वायर्ड. आणि हे जे ऑनलाईन ऍडमिशन वगैरे प्रकार आहे हा ऑल इंडियाला आहे, पण इकडे नाहीये. इकडे तुम्हाला ऍडमिशन घ्यायची तिथे कॉलेजमध्ये जाऊनच घ्यावी लागणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि सीट so allotted to the candidate who doesn't join will be presumed to be vacant seat as of last date of joining आणि from next date after the date set as the last date of joining college such a vacant seat will be allotted in round 2 of the admission process. मग ती राऊंड 2 ला जाते सीट. म्हणजे तुम्ही तर तिथं जॉईन झालाच नाहीत, म्हणजे तुम्ही फ्री एक्झिट घेतली तर मग ती त्याला तिथं जाते. आणि मग त्याच्यामध्ये बेसिकली कॅन्डिडेट जर गेला तिथं, त्यांनी घेतली सीट आणि रिटेन्शन दिलं तर मग पुढे जाता येत नाही. हे महत्वाचं लक्षात ठेवा. आता फी गव्हर्नमेंट कॉलेजला 1,71,000 आहे, डेंटलला आहे 1,28,800, आयुर्वेदला आहे 68,100, होमिओपॅथीला पण सॉरी 68 नाही 66,100 आहे. तर हे सगळे आहेत. आता आपण काय करूया की हे सगळं आपण ग्रुपवर पण दिलेलं आहे, त्यामुळे मी आता हे शेअरिंग स्टॉप करतो, कारण शेवटचे 10 मिनिटं 15 मिनिटं राहिलेत. आपण तेव्हा प्रश्नांची उत्तरं घेऊ. आता प्रश्न कोणी कोणी विचारलेत बघू. इफ समवन इज पास्ड in 12th in 24 look took gap and then taken admission to for B Farm
with gap certificate. In such a case, same gap certificate will work or new certificate. न्यू म्हणजे आजच्या डेट पर्यंतच करायला लागेल ना. सो सर्टिफिकेट इज नेसेसरी टिल टुडेज डेट. आता तुम्हाला ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी प्रश्न विचारा, म्हणजे मग आपण त्याच्या प्रश्न उत्तर घेऊ. पण महत्वाची गोष्ट काय आहे, ऑल इंडियाचे आता चॉईसेस पण द्या. लॉक होत नाही यांनी घाबरून जाऊ नका, कारण लॉक शेवटच्या दिवशी होत असतं आणि तसंही ऑल इंडियाला ऑटो लॉक पण आहे. फक्त महाराष्ट्राला मात्र ऑटो लॉक होत नाही. पण महाराष्ट्राचा आपण का नाही आता चॉईसेस देतात, कारण आपल्याला अजून माहिती नाहीये 15 तारखेला काय काय सीट मॅट्रिक्स येणार आहे, कसं येणार आहे आणि आपल्याला काय मिळणार आहे. तर त्याच्या आपल्याला 15 तारखेला मी तुम्हाला तुमचे स्टेट मेरिट रँक येतील, SML नंबर ते आले की 2 दिवसामध्ये तुम्हाला कुठले 6 कॉलेजेस मिळतात ते मी देणार आहे आणि मग त्याच्यानंतर तुमचे चॉईसेस पण देणार आहे. म्हणजे मग तुम्हाला समजेल की आपल्याला हे मिळतंय ते मिळतंय किंवा आपल्याला कसं करायला जाणार आहे. विच वे सिक्युरिटी डिपॉझिट बँक ट्रान्सफरनीच दिलं जातं, दुसरं NEFT वगैरे दिलं जात नाही. आणि सिक्युरिटी डिपॉझिट परत कधी येतं, तर सगळी प्रोसेस संपल्यानंतर 3 महिन्यांनी ज्या अकाउंटमधून ते गेलेले त्याच अकाउंटला परत येतं. इज पेरेंटल डोमिसाईल रिक्वायर्ड फॉर स्टेट काउन्सिलिंग? येस, इफ दे आर गोइंग फॉर हिली एरिया रिझर्वेशन. हिली एरिया रिझर्वेशन असेल तरच पेरेंटल डोमिसाईल लागतं, अदरवाईज नाही लागत. IQ सीट स्टेट आणि ऑल इंडिया दोन्हीमध्ये आहे का? नाही. IQ कोटा हा फक्त महाराष्ट्रात आहे आणि तो प्रायव्हेट कॉलेजला फक्त आहे, बाकीच्या ठिकाणी नाही. आणि ऑल इंडियाला नाहीये. ऑल इंडियाला डीम कॉलेजेसला मॅनेजमेंट सीट असते आणि NRI सीट असते. इकडे आपल्याकडे प्रायव्हेट कॉलेजला मॅनेजमेंट सीट, IQ कोटा आणि NRI कोटा असे तिन्ही असतात. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट प्रायव्हेट MBBS डॉक्टर कडून घेतलं तर चालेल का? हो चालेल. पुण्यातल्या लोकांसाठी मी ऋषिकेश दामलेचा एक नंबर दिला होता, माझा मित्र. तो मला म्हटला की मी सगळ्यांना फ्री पण देऊ शकेन, त्याचं लक्ष्मी रोडला क्लिनिक आहे. बाकी इथे नगरच्या लोकांना तर मी देतोच आहे. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट प्रायव्हेट MBBS डॉक्टर कडून चालेल. BL वालावलकर डीन नाही झालेलं, कारण आता जर ते डीन झालेलं असतं तर पहिल्या राऊंडला ते आलेलं नाहीये. पहिल्या राऊंडला त्यांचं याच्यामध्ये आपल्या ऑल इंडियाच्या याच्यात आलेलं नाहीये. SML म्हणजे स्टेट मेरिट रँक, तो 15 तारखेला येणार आहे. जे सगळेजण फॉर्म भरतील महाराष्ट्राचा त्यांचाच नंबर SML मध्ये येईल. जे भरणार नाहीत फॉर्म त्यांचा येणार नाही. त्यामुळे MBBS BDS ला ज्यांना अप्लाय करायचं आहे त्यांनी सगळ्यांनी फॉर्म भरलाच पाहिजे. रजिस्ट्रेशन करताना CBSE बोर्डचे पर्सेंटेज काढताना टॉप 5 सब्जेक्टचे मार्क घ्यायचे की टॉप 5 चे घ्यायचे. लास्ट मंथ गॅप सर्टिफिकेट इज फाईन. ओके फाईन. सर, व्हॉट इज द मिनिंग ऑफ MRC मेरिटोरियस रिझर्वेशन कॅन्डिडेट? म्हणजे जे मेरिटोरियस म्हणजे काय की जे गुणवत्तेने आलेले त्यांना त्यांच्यासाठी येते. आणि वेन महाराष्ट्र चॉईस फिलिंग विल स्टार्ट, महाराष्ट्राचं टाइम टेबल त्यांनी दिलेलं आहे ना की 15 तारखेला ते SML ची लिस्ट देणार आहेत आणि मग 17 तारखेपासून ते चॉईस फिलिंग आहे. तर इन प्रायव्हेट कॉलेज IQ कोटा, मॅनेजमेंट कोटा सेम. प्रायव्हेट कॉलेजला मॅनेजमेंट कोटा वेगळा आहे, त्याला रेग्युलर फी असते, म्हणजे 12 लाख, 10 लाख, 8 लाख. आणि IQ कोटा म्हणजे त्याच्या तिप्पट फी घ्यायला त्यांना परवानगी आहे. NRI कोटाला 5 पट फी घ्यायला परवानगी आहे. ऑल इंडियामध्ये डीम मिळाले आणि स्टेटमध्ये अपग्रेड झाले तर काय प्रोसिजर आहे? ऑल इंडियात जर डीम मिळालं आणि समजा तुम्ही महाराष्ट्रामध्ये गेलात आणि तिथे पण तुम्हाला मिळालं तर तुम्ही ऑल इंडियाचं सोडू शकता पहिले 2 राऊंड. तिसऱ्या राऊंडला काहीही सोडू शकत नाही. तिसऱ्या राऊंडला जर ऑल इंडियाचं मिळालं तर तुम्ही महाराष्ट्रात तुम्हाला घेणारच नाहीत, कारण त्यांनी दिलेलं असतं लिहून की यांना आमच्याकडे सीट मिळाली आहे. त्यामुळे तिसऱ्या राऊंडला ते सीट जर कॅरी फॉरवर्ड झालं तर तुम्हाला उपयोगाचं नाहीये. त्यामुळे त्याच्यासाठी आधी विचार करा की आपल्याला महाराष्ट्रातून घ्यायचंय का ऑल इंडियातून घ्यायचंय. पहिल्या 2 राऊंडला सगळं चालतं, इकडून तिकडे उड्या मारलेलं, पण तिसऱ्या राऊंडला अजिबात चालत नाही. इफ समवन इज पास्ड इन 12th आणि टू गॅप पण टेक ऍडमिशन, हे झालं ना. महाराष्ट्राचा फॉर्म भरले आहेत आणि डॉक्युमेंट अपलोड फॉर करेक्ट आहे, हे केव्हा कळेल? तुम्हाला मेसेज येतो ना की तुमचं झालंय ते. आणि आता कसं आहे की ते तुमचे ऑनलाईन स्क्रुटिनी करतायत, तर 2-3 दिवसात त्या स्क्रुटिनी झाली म्हणजे फॉर्म भरण्याची मुदत 12 तारखेपर्यंत आहे, ती झाल्यानंतर
13 तारखेपर्यंत. ती झाल्यानंतर मग 2 दिवस स्क्रुटिनी झाली तर त्या स्क्रुटिनीच्या काळात तुम्हाला मेल येईल की तुमचं हे डॉक्युमेंट परत अपलोड करा म्हणून. म्हणजे चुकीचं झालं असेल किंवा अंधुक दिसत असेल त्याची कारणं पण येतील. फॉर मेडिकल सर्टिफिकेट रेफरन्स you provided he has current formal or we need to carry with us. तुम्ही हे आता लेटेस्टच घ्यायला पाहिजे आणि वडिलांचं चालत नाही. तुम्हाला सर्टिफिकेट दुसऱ्या MBBS डॉक्टर कडून घ्यायला लागेल. आय हॅव फिल्ड ऑल इंडिया BDS डीम कॉलेज, सो शुड आय पार्टिसिपेट इन स्टेट काउन्सिलिंग? दॅट इज अप टू यू. हे तुमच्या मनावरती आहे. ते काही त्यांचं कंपल्शन काहीच नाहीये. महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंट कोटामधून घ्यायची असेल तर स्टेट MCC करायचं असतं का? नाही. जर महाराष्ट्रात मॅनेजमेंट कोटामधून घ्यायचे असेल किंवा IQ कोटामधून घ्यायचे असेल तर MCC ला तुम्हाला यायचं नसेल तर तुम्ही नाही येऊ शकत, तरी चालतं. ड्युरिंग ऑल इंडिया चॉईस फिलिंग इफ नो सिलेक्शन इन फर्स्ट राऊंड shall we proceed for second round? Yes, you can proceed. Is the security deposit is given at the beginning of the choice filling? चॉईस फिलिंगच्या आधी सिक्युरिटी डिपॉझिट भरल्याशिवाय तुम्हाला चॉईस फिलिंग ओपनच होणार नाही ऑल इंडियाला. महाराष्ट्राला सिक्युरिटी डिपॉझिट प्रकारच नाही आहेत, त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही. इफ यू सजेस्ट गॅप सर्टिफिकेट आपण ऑलरेडी फॉर्मॅट टाकलेला आहे. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी परत एकदा मला मागा. सर, ब्रदर्स मेडिकल सर्टिफिकेट इज ओके? येस, ओके. सर, इफ वी हॅव रजिस्टर्ड ओनली फॉर स्टेट कोटा, डज वन कॅन गेट सेमी कॉलेज फ्रॉम दिस कोटा? येस, सेमी कॉलेज स्टेटलाच मिळतं, ते ऑल इंडियाला मिळत नाही, त्यामुळे ते काही प्रश्न नाही आहे. वेन डू वी नीड कॅरेक्टर सर्टिफिकेट? कॅरेक्टर सर्टिफिकेट खूप कमी कॉलेजेस मागतात. काही कॉलेजेसच्या यादीमध्ये ते आहे, पण आपण घेऊन ठेवलेलं चांगलं असतं. ते ऍडमिशन घेताना मागतात, रजिस्ट्रेशनच्या वेळेला नाही मागत कोणी. ठीक आहे. अजून कोणाचं काय राहिलंय? वेन वी नीड कॅरेक्टर सर्टिफिकेट झालं. आता शेवट प्रश्न काही राहिले असतील तर विचारून घ्या. म्हणजे आता मला थोडक्यात सांगायचं काय आहे की तुम्ही पहिला राऊंड आहे, फ्री एक्झिट अवेलेबल आहे, मॅक्झिमम चॉईसेस द्या. महाराष्ट्रात तुम्हाला जाऊन ऍडमिशन घ्यायला लागेल जर तुम्हाला कॉलेज आवडलं असेल तर, पण ऑल इंडियाला तुम्हाला ऑनलाईन ऍडमिशन आणि फ्लोटिंगचे ऑप्शन आहे, म्हणजे फ्लोट पण करू शकता तुम्ही. मग फ्लोट आणि अपग्रेडेशन दोन्ही ऑनलाईन होतील का? म्हणजे ते ऑल इंडियाला होतील, महाराष्ट्राला नाही होणार. महाराष्ट्राला त्यांनी नाही केलेलं काही. बॉन्ड ऑफ 10 लाख रुपीज ते आता गेला, तो काढून टाकला त्यांनी. पण त्यांनी अब्रॉड जाण्याच्या बद्दलचा 5 वर्षाचा जो बॉन्ड आहे तो ठेवलेला आहे. म्हणजे 5 वर्ष तुम्ही अब्रॉड नाही जाऊ शकत. वेन शॅल वी पे सिक्युरिटी डिपॉझिट सांगितलं मी तुम्हाला की तुम्ही आधी सिक्युरिटी डिपॉझिट भरल्याशिवाय तुम्हाला चॉईसेस भरताच येणार नाही, आहे की नाही. महाराष्ट्र सिक्युरिटी डिपॉझिट नॉट रिक्वायर्ड. 5,000, 1,000 आणि 6,000 असे 3 प्रकारच्या फीज आहेत. सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये गव्हर्नमेंट स्कॉलरशिप ओपन कॅटेगरीसाठी पण असते का? ओपनला नसते, EWS ला असते, ACBC ला असते. तुम्ही ओपन आहेत म्हणल्यावर 8 लाखाच्या पुढे उत्पन्न झालं, मग तुम्हाला कसं काय मिळेल? मग फ्लोट ला ऍडमिशन घ्यायची गरज आहे का? नाही. ऑल इंडियाला फ्लोट केलं असेल तर नाही गरज. प्रायव्हेट कॉलेजच्या फीज आता अपग्रेड झालेल्या आहेत आणि त्या अपग्रेडेड फी आपण टाकणार आहे. आता आज संध्याकाळी किंवा उद्या टाकू आपण. अजून काय प्रश्न राहिलेले आहे? आता प्रायव्हेटच्या फीज मध्ये KJ सोमय्या झालेलं आहे अपडेट, त्याचा अर्थ ते डीम नाही झालेलं. इज द सिक्युरिटी डिपॉझिट इज रिक्वायर्ड फॉर स्टेट्स अदर दॅन महाराष्ट्र? येस. प्रायव्हेट कॉलेजला आपण तिथे जातो. उत्तर प्रदेशला 2 लाख आहे, राजस्थानला 5 लाख आहे, असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सिक्युरिटी डिपॉझिट आहे. गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट MBBS फीज तर मी टाकणार आहे ते सांगितलंय. मग स्टेटमध्ये कॉलेजला फिजिकली जावं लागेल का? हो. फ्लोटसाठी नाही. फ्लोट म्हणजे त्यांच्यामध्ये फ्लोट ऑप्शनच नाहीये. त्यांचं म्हणणं की तुम्ही या ऍडमिशन घ्या, नाही तर तुम्ही